होती. काय करत होती? भजे तळत होती. भजे हा प्रकार सर्वांना आवडतो. आवडतो का नाही तुम्हाला? बघा, ती भजे तळत होती आणि भजे तळत असताना ती तिच्या नवऱ्याला म्हणते, ती तिच्या पतीला म्हणते, आहो जरा भजे खाऊन बघा ओ. काय म्हणते? आहो जरा भजे खाऊन बघा ओ. आता याला होती काय होती? एकादश. मग आता याला होती एकादश आणि याला राग आला. हा दात खाऊन म्हणतोय, अगं तुला कळत नाही का आज माझी एकादश आहे? एकादश. काय म्हणतोय? अगं तुला कळत नाही का आज माझी एकादश आहे? एकादश. मग याला राग का आला हो? याला राग का आला? तर याच्या मनामध्ये भजे खाण्याचा लोभ झाला आणि तो लोभ पूर्ण झाला नाही म्हणून याला राग आला. आणि असा लोभ आणि असा क्रोध माझ्या संताकडे नाही. बघा, माझ्या बाळूमामांच्या बग्यावरती कोणी येऊ द्या, माझ्या बाळूमामांच्या तळावरती कोणी येऊ द्या, बाळूमामा कधीच निराश करणार नाही. अहो माझे बाळूमामा कोणी साधे सुधे व्यक्ती नाही तो. अहो माझे बाळूमामा कोणी साधे सुधे व्यक्ती नाही तो. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय आणि मुक्याला वाचा आणि नशिबात नसलेल्या गोष्टी प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. माय बाप्पांनो, नशिबात नसलेल्या गोष्टी म्हणजे प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा, अशी दया माझ्या बाळूमामांकडे होती. अजून तर एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दयेवरचं बघा. साळो माळो मंजुळा नावाची एक गणिका होती आणि तुकोबारायांकडे पाठवली होती मायबापांनो. सकाळची वेळ होती आणि तुकोबारायांकडे पाठवली आणि तुकोबारायांकडे पाठवल्यानंतर ती अशी नटून थटून छानपैकी कपडे वस्त्र परिधान केलेले होते. नऊवारी साडी नेसलेली होती, नाकामध्ये नथ होती आणि हातामध्ये चुडा होता आणि छानपैकी नटून थटून कुठं आली होती हो? कुठं आली होती? बोलत चला, मी सांगितलंय तुम्हाला, बोलल्याशिवाय कीर्तन पूर्ण होईल का? मी तुम्हाला सांगितलं ना मी बहिरी आहे, तुम्ही जोरात बोलत जा. होईल का? नाही होत माय बाप्पांनो. मग बघा, नटून थटून माझ्या तुकोबारायांकडे आली होती आणि तुकोबारायांकडे आल्यानंतर तितक्यात तुकोबाराय बाहेर आली माय बाप्पांनो. आणि तुकोबाराय बाहेर आल्यानंतर तुकोबाराय मंजुळा हसली आणि मंजुळा हसल्याबरोबर तुकोबाराय हसले आणि तुकोबाराय हसल्याबरोबर हिला वाटलं ज्याच्या आरती हे हसले त्याच्या आरती हे फसले. मग बघा, मंजुळेची डेरिंग अजून वाढली आणि मंजुळा थेट तुकोबारायांजवळ आली आणि डोक्यावरचा पदर खांद्यावर आलाय आणि मंजुळा विचारते तुकोबारायांना, महाराज, ओ महाराज, कशी दिसते मी? सांगा ना महाराज, कशी दिसते मी? माझे तुकोबाराय काय म्हणतात बघा, नीट ऐका. माझे तुकोबाराय म्हणतात, काय सौंदर्य अप्रतिम आहे हो तुमचं, काय त्या भगवान परमात्मानं तुम्हाला बनवले. अहो अशी जर माझी आई असती ना, अहो अशी जर माझी आई असती ना तर मी सुद्धा तुमच्यासारखा देखणा झालो असतो. प्रथमच कोणीतरी त्या गणिकेला आई म्हटलंय. आई शब्द कानावर आलेत आणि मंजुळेच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा सुरू झाल्या आहेत, कारण प्रथमच कोणीतरी आई म्हटलंय म्हटल्यावर डोळ्यातनं अश्रू येणारच माय बाप्पांनो. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या आणि मंजुळा तुकोबारायांसमोर आली. तुकोबारायांसमोर आल्यानंतर तुकोबारायांना म्हणते, तुकोबाराय तिला म्हणतात, अगं मंजुळे, का करतेस ग हे तू आणि कोणासाठी करतेस? सांग ना, का करतेस? अगं हा समाज आहे ना, जोपर्यंत तुझं तारुण्य, जोपर्यंत तुझं सौंदर्य, तोपर्यंत तुझा फायदा घेईल. पण एकदा का तुझं हे तारुण्य गेलं, एकदा का हे तुझं सौंदर्य गेलं का तुला कोणीच विचारणार नाही ग, तुला कोणीच विचारणार नाही. म्हणून तू झालेलं आयुष्य सोडून दे, पण आता तरी पुढे सुधर, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. मग घडलं असं, माझ्या तुकोबारायांनी त्या मंजुळेच्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या तुकोबारायांनी त्या मंजुळेच्या मस्तकावर हात ठेवावा. आणि ज्या मंजुळेच्या मुखातनं आज लावण्या ऐकू येत होत्या, त्या मंजुळेच्या मुखातनं आज काय ऐकू यायला लागले माहिती का माय बाप्पांनो? त्या मंजुळेच्या मुखातनं आज अभंग ऐकू यायला लागले. ही माझ्या तुकोबारायांची ताकद आहे माय बाप्पांनो. विठ्ठल ही माझी तुकोबारायांची ताकद आहे. बघा, दुर्जनाची दुर्बुद्धी घालवणं हा सुद्धा एक दयेचाच भाग आहे. बघा, लोभ आता नये मना,
बघा लोभ म्हणजे काय हो, माणसाला लोभ केव्हा होतो एका मिनिटात तुम्हाला सांगून जाईल. बघा एकादशीचा दिवस आहे, एकादशीचा दिवस आहे आणि घरामध्ये पाहुणे आले. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर काय बनतं आपल्या घरामध्ये, काय बनतं, काहीतरी स्पेशल मेनू असतो. असतो का नाही, तुमच्याकडे असतो का, आमच्याकडे तर असतो बाबा, तुमच्याकडे असतो का, असतो. बघा त्या बाईनं त्या स्त्रीनं छानपैकी पुरी भाजी श्रीखंड छानपैकी 5 पक्वानं बनवली होती आणि छानपैकी 5 पक्वानं बनवत होते आणि ती बाई भजे तळत होती. काय करत होती, भजे तळत होती. भजे हा प्रकार सर्वांना आवडतो, आवडतो का नाही तुम्हाला. बघा ती भजे तळत होती आणि भजे तळत असताना ती तिच्या नवऱ्याला म्हणते, ती तिच्या पतीला म्हणते, आहो जरा भजे खाऊन बघा ओ. काय म्हणते, आहो जरा भजे खाऊन बघा ओ. आता याला होती काय होती, एकादश. मग आता याला होती एकादश आणि याला राग आला, हा दात खाऊन म्हणतोय, अगं तुला कळत नाही का आज माझी एकादश आहे, एकादश. काय म्हणतोय, अगं तुला कळत नाही का आज माझी एकादश आहे, एकादश. मग याला राग का आला हो, याला राग का आला, तर याच्या मनामध्ये भजे खाण्याचा लोभ झाला आणि तो लोभ पूर्ण झाला नाही म्हणून याला राग आला. आणि असा लोभ आणि असा क्रोध माझ्या संताकडे नाही. अभंगाचं दुसरं चरण. लोभ तानये मना, लोभ तानये मना, लोभ तानये मना, लोभ तानये मना. जागी वीरा तो जाना, जगी 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 वीरा तो जाना.